Classification of halogen derivatives of alkanes. काल आपण एक क्लासिफिकेशन घेतलं होतं कार्बन स्केलेटनच्या आधारावर. त्यामध्ये आपण हॅलो अल्केन, हॅलो अल्कीन, हॅलो अल्काइन आणि हॅलो अरिनचा विचार केला होता. आता दुसरं एक क्लासिफिकेशन असं आहे की त्या हॅलोजन डेरिव्हेटिव्ह मध्ये किती हॅलोजन ऍटम आहेत, एक आहे की दोन आहे की तीन आहे की त्याच्याही पेक्षा जास्त आहे, यानुसार या हॅलोजन डेरिव्हेटिव्हचं आणखी एक क्लासिफिकेशन आपण घेऊया. ऑन द बेसिस ऑफ presence of number of halogen atoms in a halogen derivative, they are classified as monohalogen derivative, dihalogen derivative, trihalogen derivative, polyhalogen derivative. आता मोनो त्याच्या नावातच आहे. मोनो म्हणजे एक, डाय म्हणजे दोन, ट्राय म्हणजे तीन, तीन पेक्षा जास्त, चार असले टेट्रा, खरं तर दोन किंवा त्यापेक्षा अधिक आले तर त्याला तुम्ही पॉलीहॅलोजन डेरिव्हेटिव्ह म्हणू शकता. पण बेटर वे आपल्याला काम या तिघांचंच पडू शकतं, मोनो, डाय आणि ट्राय. आता मोनो हॅलोजन डेरिव्हेटिव्ह ऑफ अल्केन्स, मोनो हॅलोजन डेरिव्हेटिव्ह ऑफ अल्केन म्हणजे काय? दे कंटेन ओनली वन हॅलोजन ॲटम. इट मीन्स दॅट दे आर ऑब्टेन बाय द रिप्लेसमेंट ऑफ वन हायड्रोजन ॲटम फ्रॉम अल्केन बाय वन हॅलोजन ॲटम. They are monohalogen derivatives of alkane. Monohalogen. आता एक्झाम्पल आणि एक एक नाव आपल्याला लक्षात ठेवायचं आहे. फक्त हा इंट्रोडक्शनचा भाग आहे, यावर कोणी प्रश्न विचारत नाही. मग मोनोहॅलोजन, जसं मिथेन मधून एक हायड्रोजन ॲटम निघून गेला, एक हॅलोजन आला, मिथिल क्लोराइड, मिथिल ब्रोमाइड, मिथिल आयोडाइड. इथेन मध्ये एक हायड्रोजन ॲटम निघून गेला आणि एक क्लोरीन आला, ब्रोमीन आला, आयोडीन आला, इथिल क्लोराइड. मोनो म्हणजे एक, थोडक्यात एक हॅलोजन ॲटम यामध्ये असतो. एरोमॅटिक मध्ये पण असू शकतात हे असे. हे बघा, एरोमॅटिक मध्ये हाही मोनो हॅलोजन डेरिव्हेटिव्हच आहे, पण हा कोणाचा झाला? बेंझिनचा झाला, एक हॅलोजन ॲटम आहे. मग हे झाले मोनो हॅलोजन डेरिव्हेटिव्ह. बरेच एक्झाम्पल आपण याचे देऊ शकतो मोनो हॅलोजन डेरिव्हेटिव्ह. ठीक आहे. आता डायहॅलोजन म्हणजे काय? याचे आणखी पुढे आपण प्रकार घेणार आहोत. मोनो हॅलोजनचे प्रकरणामध्ये जास्तीत जास्त मोनो हॅलोजन डेरिव्हेटिव्हच आहे. मग मोनो हॅलोजन एक हॅलोजन ॲटम असतो. आता डाय म्हणजे दोन हॅलोजन ॲटम. फॉर एक्झाम्पल एक एक उदाहरण आपण लक्षात ठेवूया. डाय हॅलोजन डेरिव्हेटिव्ह ऑफ अल्केन, डायहॅलोजन डेरिव्हेटिव्ह CH2Cl2, CH2Br2 किंवा हा बघा CH2Cl, CH2Cl किंवा CH3CH, ClCl. हे सगळे डायहॅलोजन डेरिव्हेटिव्ह आहेत. मीन्स दे कंटेन टू हॅलोजन ॲटम्स. मिथिलीन डायक्लोराइड, CH2 ग्रुपला कोणता ग्रुप म्हणतो आपण? मिथिलीन. मग मिथिलीन डायक्लोराइड किंवा डायक्लोरोमिथेन, डायब्रोमोमिथेन असे नाव देता येतं याला. मिथिलीन डायब्रोमाइड हा इथिलीन डायक्लोराइड किंवा 1,2 डायक्लोरो इथेन. लॉंगेस्ट चेन दोन कार्बन ॲटमचे नियम घ्यायचे आहेत. तसे 11वीत काही एक्झाम्पल आपण घेतले होते. 1,2 डायक्लोरो इथेन किंवा इथिलीन डायक्लोराइड. त्यानंतर हा 1,1 डायक्लोरो इथेन आहे. याला जेमिनल डायहॅलाइड म्हटलं होतं आपण आणि याला व्हिसिनल डायहॅलाइड म्हटलं होतं. जर दोन हॅलोजन ॲटम वेगवेगळ्या कार्बन ॲटमवर आले, ऍडजस्टंट कार्बन ॲटमवर आले तर त्याला व्हिसिनल डायहॅलाइड, आणि दोन हॅलोजन ॲटम एकाच कार्बन ॲटमवर आले तर त्याला जेमिनल डायहॅलाइड असं म्हणण्यात येतं. मग हे झाले डायहॅलाइड. दे कंटेन टू हॅलोजन ॲटम, मे बी प्रेझेंट ऑन द सेम कार्बन ॲटम और ऍडजस्टंट कार्बन ॲटम और डिफरंट कार्बन ॲटम्स. हे झाले डायहॅलाइड. आता ट्रायहॅलाइड म्हणजे काय? त्याच्या नावातच आहे. दे कंटेन 3 हॅलोजन ॲटम्स. दे कंटेन 3 हॅलोजन ॲटम्स. यांच्यामध्ये 3 हॅलोजन ॲटम असतात. याचे इम्पॉर्टंट मेंबर हेच आहेत. मिथेन म्हणजे CH4,
3 हायड्रोजन ऍटम निघून गेले, 3 क्लोरीन आले किंवा 3 ब्रोमीन आले किंवा 3 आयोडीन आले, यांना एकत्रितपणे हॅलोफॉर्म असं नाव आहे. मिथेनचे ट्रायहॅलोजन डेरिव्हेटिव्ह. क्लोरीन असेल तर याला क्लोरोफॉर्म म्हटलं जातं, ब्रोमीन आला याला ब्रोमोफॉर्म म्हटलं जातं, 3 आयोडीन आले याला आयोडोफॉर्म आणि एकत्रित हॅलोफॉर्म. ट्रायहॅलोजन डेरिव्हेटिव्ह ऑफ मिथेन दे आर कलेक्टिव्हली कॉल्ड एज ए हॅलोफॉर्म. मग क्लोरोफॉर्म आहे, ब्रोमोफॉर्म आहे, आयोडोफॉर्म आहे, 3 हॅलोजन ऍटम आहेत म्हणून याला म्हटलं आपण ट्रायहॅलोजन डेरिव्हेटिव्ह. हे मिथेनचे डेरिव्हेटिव्ह झाले, बरोबर आहे. मग हे झाले ट्रायहॅलोजन डेरिव्हेटिव्ह. हे असे असू शकतात ट्रायहॅलोजन डेरिव्हेटिव्ह ऑफ अरिन, क्लोरीन क्लोरीन क्लोरीन. बेन्झीन मधून असं हे अरोमॅटिक झाले, हे ऍलिफॅटिक झाले, पण हे पण ट्रायहॅलोजन डेरिव्हेटिव्ह आहे. 3 हॅलोजन ऍटम आले म्हणून ट्रायहॅलोजन. टेट्राहॅलोजन डेरिव्हेटिव्ह पण असतील. 4ही हायड्रोजन ऍटम मिथेन मधून निघून गेले. कार्बन टेट्रा क्लोराइड, कार्बन टेट्रा ब्रोमाइड, कार्बन टेट्रा आयोडाइड. याचा बऱ्याच ठिकाणी कार्बन टेट्रा क्लोराइडचा वापर सॉल्व्हंट म्हणून आपण करत असतो. बऱ्याच रिएक्शन मध्ये तो येणार आहे समोर. मग हे ट्रायहॅलोजन डेरिव्हेटिव्ह, हे टेट्राहॅलोजन डेरिव्हेटिव्ह. मग एक हॅलोजन आला तर मोनोहॅलोजन डेरिव्हेटिव्ह म्हणा, एक पेक्षा जास्त असेल तर त्याला पॉलीहॅलोजन डेरिव्हेटिव्ह म्हणा. आणि या पॉलीहॅलोजन मध्ये मग 2 कार्बन ऍटम आले, डायहॅलोजन म्हणा, 3 आले ट्राय म्हणा, 4 आले टेट्राहॅलोजन डेरिव्हेटिव्ह म्हणा, अँड सो ऑन. अशा पद्धतीनं हे एक क्लासिफिकेशन आहे. कशाच्या आधारावर केलं आपण हे? त्या हॅलोजन डेरिव्हेटिव्ह मध्ये किती हॅलोजन ऍटम आहेत यानुसार आपण असे याचे प्रकार पाडतो. मोनोहॅलोजन, डायहॅलोजन, ट्रायहॅलोजन, टेट्राहॅलोजन, पॉलीहॅलोजन वगैरे वगैरे. ठीक आहे. आता हे जे मोनोहॅलोजन डेरिव्हेटिव्ह आहे याचाच अभ्यास जास्त करायचा आहे आपल्याला प्रकरणामध्ये. याचं आणखी पुढे आपण क्लासिफिकेशन करूया. अल्किल हलाइड, अरायल हलाइड आणि बेन्झाइलिक हलाइड असे 3 प्रकार आपल्याला घ्यायचे आहे. म्हणजे हे क्लासिफिकेशन आपलं संपेल आणि मग आपण याच्या प्रिपरेशन प्रॉपर्टीज कडे जाणार आहोत की ज्यावर आपल्याला साधारणतः प्रश्न विचारले जातात. मग आता मोनोहॅलोजन डेरिव्हेटिव्ह ऑफ अल्केन. हियर हॅलोजन ॲटम इज अटॅच्ड टू द कार्बन ॲटम विच इज प्रेझेंट इन sp3 हायब्रिडाइज्ड स्टेट. यानुसार क्लासिफिकेशन आपण आता करतोय की हॅलोजन ॲटम नेमका कुठे जोडलेला आहे, मग त्या कार्बनचं नेचर काय आहे, तो कोणत्या हायब्रिडाइज्ड स्टेट मध्ये आहे. यानुसार आपण आणखी या मोनोहॅलोजनचे 3 प्रकार पाडतो. कोणते कोणते बघा. मोनोहॅलोजन डेरिव्हेटिव्ह. मग याला पहिला प्रकार मोनोहॅलोजन अल्किल हलाइड किंवा हॅलो अल्केन, अल्किल हलाइड. दुसरा अरायल, अरायल हलाइड. आणि तिसरा आहे बेन्झाइलिक हलाइड, ZYLIC. आता या सगळ्यांमध्ये एकच हॅलोजन ऍटम राहणार आहे. इथेही एक हॅलोजन, इथेही एक हॅलोजन, इथेही एक हॅलोजन आहे. पण हा हॅलोजन कोणत्या कार्बन ऍटमला जोडलेला आहे, त्याचं नेचर कोणतं आहे, यानुसार आपण हे आता याचे प्रकार पाडलेले आहेत. अल्किल हलाइड. हियर हॅलोजन ऍटम इज अटॅच्ड टू द कार्बन ऍटम विच इज प्रेझेंट इन sp3 हायब्रिडाइज्ड स्टेट. कार्बन कोणत्या हायब्रिडाइज्ड स्टेट मध्ये असतो? sp3. कसं ओळखायचं? सिंगल बॉन्ड जर आले कार्बनच्या 4 आजूबाजूला तर तो sp3 हायब्रिडाइज्ड स्टेट मध्ये असतो आणि इथे हॅलोजन ऍटम जोडलेला असेल. आता हा हायड्रोजन हायड्रोजन असू शकतो, कार्बनही असू शकतो, बघायचंय आपल्याला. मग अल्किल हलाइड यालाच मोनोहॅलोजन डेरिव्हेटिव्ह ऑफ अल्केन म्हणणार आहोत आपण. आणि याचाच फॉर्म्युला पण आपण RX 11वीतच पाहिलेला आहे. जनरल रिप्रेझेंटेशन फॉर्म्युला असेल त्याचा CnH2n+1x. आता या मोनोहॅलोजन डेरिव्हेटिव्ह ऑफ अल्केन म्हणजे अल्किल हलाइडचे आपण आणखी 3 प्रकार पाडतो. ऑन द बेसिस ऑफ नेचर ऑफ द कार्बन ॲटम टू विच द हॅलोजन ॲटम इज अटॅच्ड.
and they are primary alkyl halide, secondary alkyl halide and tertiary alkyl halide. बघा आता प्रायमरी, सेकंडरी, टर्शरी कोण, आणि नंतर मग अरायल हलाइड कडे जाऊया, मग बेन्झायलिक हलाइड कडे आपण जाऊया. हे सगळा इंट्रोडक्शनचा भाग आहे. फक्त एक्झाम्पल आपल्याला ओळखता आले पाहिजेत, नावं देता आली पाहिजेत. जेवढे कंपाऊंड ओळखता येतील आपल्याला तेवढं प्रकरण समजायला सोयीचं होईल आपल्याला. ठीक आहे. मग आता प्रायमरी, सेकंडरी, टर्शरी कसे ओळखायचे पहा. प्रायमरी अल्किल हलाइड. आता अल्किल हलाइडचाच विचार करूया आपण. Alkyl halide. These are the organic compounds which are obtained by the replacement of one hydrogen atom from alkane by one halogen atom. Having general representation RX. General molecular formula CnH2n plus 1X. X म्हणजे कोण? Any halogen atom, may be fluorine, chlorine, bromine, iodine, कोणताही असू शकतो. बरोबर आहे. हा हॅलोजन ऍटम आणि हा अल्किल ग्रुप, म्हणून याला एक अल्किल ग्रुप, एक हॅलोजन आला, म्हणून याला नाव दिलं आपण अल्किल हलाइड. ठीक आहे. अल्किल हलाइड. मग आता एक्झाम्पल आपल्याला माहिती आहे. आता याचे 3 प्रकार पाडतो आपण अल्किल हलाइडचे ऑन द बेसिस ऑफ नेचर ऑफ द कार्बन ऍटम टू विच द हॅलोजन ऍटम इज अटॅच्ड. दॅट इज अ प्रायमरी अल्किल हलाइड, सेकंडरी अल्किल हलाइड आणि टर्शरी अल्किल हलाइड. 3 च्या डोक्यावर 0 म्हणजे टर्शरी, 2 च्या डोक्यावर 0 म्हणजे सेकंडरी आणि 1 च्या डोक्यावर 0. असं जर आलं यानंतर आता तर त्याचा उच्चार पण असाच करायचा आपण. हे काय 1 डिग्री नाही झालं. हे ऑर्गॅनिक मध्ये याला प्रायमरी म्हटलं जातं, याला सेकंडरी, आणि असं 3 च्या डोक्यावर 0 दिसला तर टर्शरी. आता काय फरक आहे बघा. इन केस ऑफ प्रायमरी अल्किल हलाइड हियर हॅलोजन ऍटम इज अटॅच्ड टू द कार्बन ऍटम which is either single carbon atom or it is attached with only one other carbon atom. एक तर हा सिंगल कार्बन ऍटम असतो, बाकीचे सगळे हायड्रोजन, म्हणजे जसं मिथिल क्लोराइड, मिथिल ब्रोमाइड, मिथिल आयोडाइड, हे प्रायमरी अल्किल हलाइड झालं. हा कार्बन ऍटम sp3 हायब्रिडायझर स्टेट मध्ये राहणार आहे. इथं मूळ डेफिनेशनच आहे आपली. इथेही sp3 आहे, इथेही sp3 आहे कार्बन ऍटम, इथेही sp3. पण हा कार्बन ऍटम पहा जास्तीत जास्त एकाच कार्बन ऍटमला जोडलेला असतो, किंवा तो सिंगल कार्बन ऍटम आहे, कोणालाच जोडलेला नाहीये. अशा कार्बन ऍटमला मी कोणता कार्बन ऍटम म्हणेल? प्रायमरी कार्बन ऍटम. प्रायमरी कार्बन ऍटम. मग आता याची व्याख्या अशी करतात, परीक्षेत विचारत नाही. प्रायमरी अल्किल हलाइड, इट इज द अल्किल हलाइड इन विच द हॅलोजन ऍटम इज अटॅच्ड टू द प्रायमरी कार्बन ऍटम. Primary carbon atom is that carbon atom which is attached with one carbon atom or none of the carbon atom. एक तर तो एका कार्बन ऍटम सोबत जोडलेला असतो, किंवा तो सिंगलही असू शकतो, बाकी सगळे हायड्रोजन. मग याला म्हणायचं प्रायमरी अल्किल हलाइड. मग मिथिल क्लोराइड, मिथिल ब्रोमाइड, मिथिल आयोडाइड हे सगळे कोण झाले? प्रायमरी. थोडक्यात याचा प्रकार आपल्याला हे असं दिसेल तुम्हाला, हे असं जनरल लिहिता येईल तुम्हाला. प्रायमरी हा हॅलोजन ऍटम, कार्बन इकडे रेषा दाखवा, मग हे झालं प्रायमरी. दुसरं एक्झाम्पल द्यायचं असेल CH3, CH2, Cl घ्या, Br घ्या, I घ्या. हे बघा इथे हा CH2 आहे, म्हणजे काय? हे असं आहे, म्हणजे हा प्रायमरी कार्बन ऍटम झाला, कारण तो जास्तीत जास्त एकाच कार्बन ऍटमला डायरेक्टली जोडलेला आहे. बाकी 2 कोण आहेत? हायड्रोजन आहे. मग याला इथिल ब्रोमाइड म्हणतो आपण. मग इथिल ब्रोमाइड, इथिल आयोडाइड, इथिल क्लोराइड, एन प्रोपिल क्लोराइड, ब्रोमाइड, आयोडाइड, असे कितीतरी एक्झाम्पल आपण या प्रायमरी अल्किल हलाइडचे देऊ शकतो. हाय प्रायमरी. CH2X तुम्हाला दिसेल, हा CH2X. मग ते झालं प्रायमरी अल्किल हलाइड. आता सेकंडरी मध्ये काय असतं पहा. हियर हॅलोजन ऍटम इज अटॅच्ड टू द सेकंडरी कार्बन ऍटम, अँड सेकंडरी कार्बन ऍटम इज दॅट कार्बन ऍटम विच इज अटॅच्ड विथ अदर 2 कार्बन ऍटम. हा सेकंडरी झाला आता, कारण हा इतर 2 कार्बन ऍटमला जोडलेला आहे. एक कोणाला? हायड्रोजन. मग हे सेकंडरी अल्किल हलाइड झालं. उदाहरणार्थ हा CH3, हा CH, हा CH3, इथे क्लोरीन टाका, याला आपण आयसोप्रोपिल क्लोराइड म्हटलं होतं. ब्रोमीन टाका, आयसोप्रोपिल ब्रोमाइड म्हणा.
आयोडीन टाका, आयसोप्रोपिल आयोडाईड म्हणा. मग इथे हॅलोजन ऍटम हा sp3 हायब्रिडायझर स्टेट मध्येच आहे. हा पहा 4 सिंगल बॉन्ड आहे, पण हा असा कार्बन ऍटम आहे की जो इतर दोघांना जोडलेला आहे. इथे तो फक्त एकतर एकटाच होता किंवा जास्तीत जास्त एकाला डायरेक्टली जोडला गेला होता. इथे मात्र तो दोघांना जोडलेला आहे, म्हणजे हे झालं सेकंडरी अल्किल हलाइड. मग आयसोप्रोपिल क्लोराइड ब्रोमाइड आयोडाइड किंवा सेकंडरी ब्युटिल क्लोराइड ब्रोमाइड आयोडाइड, हे पण एक्झाम्पल आपण 11वीत घेतलेले आहेत ऑलरेडी. मग आता उदाहरण द्यायचं तर लगेच तुम्हाला ओळखता येईल की प्रायमरी कोण, सेकंडरी कोण, टर्शरी कोण. CH3, CH2, CH2 आणि CH3. इथे मी क्लोरीन टाकला. फक्त याच कार्बनचा विचार करा, बाकी चेनचा विचार करू नका. जिथे हॅलोजन ऍटम जोडलेला आहे तो कार्बन बघा, एक हायड्रोजन आणि 2 कार्बनला जोडलेला आहे, म्हणजे हा झाला सेकंडरी. बरोबर आहे. तो जर समजा आता हे याला काय नाव दिलं होतं आपण, याला आपण सेकंडरी ब्युटिल क्लोराइड म्हटलं होतं. सेकंडरी ब्युटिल नावातच आहे. सेकंडरी ब्युटिल ग्रुप म्हणजे 4 कार्बन ऍटम, सेकंडरी ब्युटिल क्लोराइड ब्रोमाइड आयोडाइड. मग हे झालं सेकंडरीचं उदाहरण. पण हेच जर मी आता समजा इथला हायड्रोजन ऍटम काढला आणि क्लोरीन टाकला असता तर CH2Cl, म्हणजे हे प्रायमरी झालं असतं. बरोबर आहे की नाही, हे प्रायमरी होईल. मग आणि आता टर्शरी म्हणजे काय मग पहा. आता हिअर हॅलोजन ऍटम इज अटॅच्ड टू द टर्शरी कार्बन ऍटम अँड टर्शरी कार्बन ऍटम इज दॅट कार्बन ऍटम which is present in which is attached with other 3 कार्बन ऍटम. हा sp3 हायब्रिडायझर स्टेट मध्येच आहे. या तीनही ठिकाणी आपला कार्बन ऍटम sp3 हायब्रिडायझर स्टेट मध्येच आहे. बरोबर आहे. मग प्रायमरी मध्ये हा एकटाच कार्बन ऍटम असतो किंवा तो जास्तीत जास्त एकाच कार्बन ऍटमला जोडलेला असतो. सेकंडरी मध्ये तो कार्बन ऍटम 2 कार्बन ऍटमला जोडलेला असतो, एक हायड्रोजन येतो. आणि इथे मात्र असा कार्बन ऍटम की जो इतर डायरेक्टली तिघांना जोडलेला असतो त्याला म्हणायचं टर्शरी कार्बन ऍटम. आता याचं उत्कृष्ट उदाहरण जे नेहमी येणार आपल्याला, हे बघा इकडे CH3 CH3 CH3. हा कार्बन ऍटम आता कोण झाला, हा प्रायमरी होईल, हा प्रायमरी होईल, हा प्रायमरी होईल, पण हा डायरेक्ट टर्शरी झाला आणि म्हणून आपण याला टर्शरी ब्युटिल, 1 2 3 4 कार्बन ऍटम आहे. टर्शरी ब्युटिल क्लोराइड, टर्शरी ब्युटिल ब्रोमाइड, टर्शरी ब्युटिल आयोडाइड, अशा पद्धतीने आपण ते नावं देत असतो. मग आता प्रायमरी, सेकंडरी, टर्शरी अगदी सहजपणे तुम्हाला ओळखता येईल. हे अल्किल हलाइड आहे. मग आता आपण काही उदाहरणं पाहूया आणि तुम्हाला ओळखता येतं का पहा बरं. प्रायमरी, सेकंडरी, टर्शरी 2-3 उदाहरणं लिहितो, लगेच तुम्हाला कळायला पाहिजे की कोणता प्रायमरी आहे कोणता सेकंडरी आहे. बघा आता CH3, हा CH2, हा इथे हायड्रोजन, हा क्लोरीन, हा CH2 आणि हा CH3 लिहिला मी. बघा हॅलोजन ऍटम कुठे आहे, हा इथे. हा या कार्बन, एक हायड्रोजन आणि 2 डायरेक्ट कार्बनला जोडले. इकडचा विचार नका करू, याचा फक्त कार्बन कार्बन, म्हणजे हा झाला सेकंडरी कार्बन ऍटम. बरोबर आहे की नाही, हा झाला सेकंडरी. बरोबर आहे. आता मी जर समजा इथे हायड्रोजन टाकला आता आणि इथे जर मात्र मी आता CH2Cl लिहिलं तर हा झाला प्रायमरी. आणि आता मी जर असं लिहिलं थोडक्यात CH3, हा CH3, हा CH2, हा CH2, CH3 आणि Br, हे काय होईल आता, हे टर्शरी होईल. कसं पहा बरं, हॅलोजन ऍटम इज अटॅच्ड टू द टर्शरी कार्बन ऍटम. हा कसा ओळखला टर्शरी आहे, कारण बघा इकडून कार्बन, इकडून कार्बन, इकडून कार्बन, 3 बाजूनी कार्बन आले, म्हणून हा झाला टर्शरी अल्किल हलाइड. हे इकडे क्लोरीन टाकला तर प्रायमरी, इथे टाकला तर सेकंडरी होईल. मग अशा पद्धतीनं आपण प्रायमरी, सेकंडरी, टर्शरी असं अल्किल हलाइडचं क्लासिफिकेशन करत असतो. आता हे कंपाऊंडला नाव कशी द्यायची तेही आपण घेणार आहोत. दुसरं छोटंसं क्लासिफिकेशन अजून बाकी आहे. यातला अल्किल हलाइड हा प्रकार आपण बघितला. आता दुसरा आहे अरायल हलाइड, की ज्याचा विचार आपण अगोदर केलेला आहे. आता अरायल हलाइड मध्ये काय असतं बघूया आपण. दुसरा प्रकार अरायल हलाइड. नाउ हिअर halogen atom is attached to the sp2 carbon atom present in sp2 hybridized state in aromatic ring. Aryl halide.
Here halogen atom is attached to the carbon atom which is present in sp2 hybridized state in the aromatic ring. Aromatic ring मधल्या या अशा कार्बन ॲटमला तो जोडलेला असतो डायरेक्टली की जो कोणत्या हायब्रिडाइज्ड स्टेट मध्ये असतो sp2. मग याला आपण अरायल हलाइड म्हणतो आहे. याचे एक्झाम्पल पण आपण काल घेतले होते कालच्या तासामध्ये. उदाहरणार्थ बेंझिन रिंग हे एरोमॅटिक रिंग झाली, इथला हायड्रोजन निघून गेला, क्लोरीन आला. मग आता हा क्लोरीन ॲटम हॅलोजन ॲटम हा कार्बन ॲटमला जोडलेला आहे की जो sp2 हायब्रिडाइज्ड स्टेट मध्ये आहे. किंवा सरळ सरळ अरायल हलाइड म्हणजे कोण? अरायल हलाइड म्हणजे हियर हॅलोजन ॲटम इज डायरेक्टली अटॅच्ड टू द एरोमॅटिक रिंग कॉल्ड एज ए अरायल हलाइड. क्लोरोबेन्झीन, ब्रोमोबेन्झीन, हा इथे ब्रोमीन टाका, ब्रोमोबेन्झीन, आयोडीन टाका, आयोडोबेन्झीन, अल्टरनेट डबल बॉन्ड काढा किंवा रिंग टाका, चालतं दोन्ही पण चालेल. हे हायब्रिड स्ट्रक्चर मध्ये आपण असं लिहू शकतो. असंही चालतं, असंही चालतं. किंवा आता हे असाही प्रकार चालतो. हा अरायल हलाइडच उदाहरण आहे बघा. आता मी इथे याला टोल्यून म्हटलं जातं किंवा याला मिथिल बेंझिन म्हणतात. मिथिल ग्रुप बेंझिन, मिथिल बेंझिन. आणि आता हा क्लोरोमिथिल बेंझिन, बरोबर आहे. याला क्लोरोटोल्यून पण म्हणतात. टोल्यून त्याचं आययुपीएच नावच आहे, क्लोरोटोल्यून. हा पण अरायल हलाइड मध्येच येतो कारण हॅलोजन ॲटम हा अशा कार्बन ॲटमला जोडलेला आहे की जो sp2 हायब्रिडाइज्ड स्टेट मध्ये असतो. मग हे कोण झाले आता? अरायल हलाइड. हे असं पण लिहिलं जातं AR आणि मग इथे X, बरोबर आहे. RX म्हणजे कोण झाला आता? अल्किल हलाइड. आणि AR शब्द आला आणि X आलं तर याला काय म्हणायचं मग? अरायल हलाइड. हा अरायल हलाइड झाला, हा अल्किल हलाइड झाला. हे थोडक्यात एरोमॅटिक कंपाऊंड आणि हे एलिफॅटिक कंपाऊंड आहे. आणि आणखी एक प्रकार आहे बघा याच्यामध्ये, त्याचं काही फारसं काम पडणार नाही आपल्याला. त्याला म्हटलं जातं, तिसरा प्रकार आहे बेन्झाइलिक हलाइड. म्हणजे हे क्लासिफिकेशन बघा आपलं संपलं. बेन्झाइलिक हलाइड काय आहे? बेन्झाइलिक हलाइड बघा आता तिसरा प्रकार आपला आता मोनो हॅलोजन डेरिव्हेटिव्हचा बेन्झाइलिक हलाइड. नाउ हियर हॅलोजन ॲटम इज अटॅच्ड टू द sp carbon atom which is present in sp3 hybridized state and then it is connected to the aromatic ring. आता बघा बेन्झाइलिक हलाइड म्हणजे काय की इथे हॅलोजन ॲटम अशा कार्बन ॲटमला जोडलेला असतो की जो sp3 हायब्रिडाइज्ड स्टेट मध्ये आहे. अरायल हलाइड मध्ये तो sp2 असतो आणि अल्किल हलाइड मध्ये तो sp3 मध्ये असतो, पण तिथे कुठेही एरोमॅटिक कंपाऊंड येत नाही. इथे हॅलोजन ॲटम हा अशा कार्बन ॲटमला जोडलेला आहे की जो sp3 हायब्रिडाइज्ड स्टेट मध्ये आहे आणि नंतर हा कार्बन ॲटम दुसरीकडे या एरोमॅटिक रिंगला जोडलेला असतो. मग याला बेन्झाइलिक हलाइड म्हणतात. याला अरायल हलाइड म्हणणार नाही. मग आता उदाहरणार्थ ही बेन्झिन रिंग, त्यानंतर हा होता आपला, हा झाला बेन्झाइलिक क्लोराइड म्हणायचं याला. बघा हॅलोजन ॲटम हा sp3 कार्बन ॲटम आणि इकडे बेन्झिन रिंग. मग याला काय म्हणायचं? बेन्झाइलिक क्लोराइड, बेन्झाइलिक ब्रोमाइड, बेन्झाइलिक आयोडाइड. किंवा हा ऍक्च्युअली बघा हा आहे मिथेन आपला, बरोबर आहे. CH4 म्हणजे कोण? मिथेन. हायड्रोजन निघून गेला, क्लोरीन आला, याला म्हणू आपण क्लोरोमिथेन. आणि समजा हाय हायड्रोजन निघून गेला आणि इथे फिनिल ग्रुप म्हणा, अरायल ग्रुप म्हणा, मग याला क्लोरोफिनिल मिथेन असे नाव तुम्ही देऊ शकता. काय? क्लोरोफिनिल मिथेन, त्याचं आययुपीएसी नाव. किंवा यालाच आपण कॉमन नेम सिस्टीम नुसार बेन्झाइलिक क्लोराइड म्हटलं. इथे मी जर ब्रोमीन टाकला तर बेन्झाइलिक ब्रोमाइड किंवा ब्रोमोफिनिल मिथेन. आयोडीन टाकला तर आयोडोफिनिल मिथेन किंवा बेन्झाइलिक आयोडाइड. मग आता हे असं येऊ शकतंय बघा. आता हे पहा, हे झालं आपलं अल्किल हलाइड RX म्हणजे इथिल क्लोराइड, इथिल क्लोराइड. पण याच्या ऐवजी जर मी आता इथे बेन्झिन रिंग टाकल्याबरोबर हे कोण झालं? याला म्हणतो आपण बेन्झाइलिक हलाइड. हे बेन्झाइलिक हलाइड झालं. आता हे बघा कार्बन हॅलोजन ॲटम sp3 स्टेट मधल्या कार्बन ॲटमला जोडलेला आहे. नंतर इकडे कुठेतरी बघा एरोमॅटिक रिंग आली समोर, डायरेक्ट जोडली तरी चालते, पुढे आले तरी चालते. मग आता हे बघा हा इथेन होता आणि हे दोन ग्रुप आले, मग हा झाला क्लोरो
हा झाला फिनिल आणि कोणाचा डेरिव्हेटिव्ह हा इथेनचा, हे झालं याचं नाव क्लोरोफिनिल इथेन, हे पण बेन्झायलिक हलाइड झालं. अर्थात याचा फारसा काही उल्लेख प्रकरणात काही कंपाऊंड येत नाही, पण तरी आपल्याला माहिती पाहिजे की हे सगळे आता कोण आहेत, हॅलोजन डेरिव्हेटिव्हच आहेत. मग ते हॅलो अल्केन आले, हॅलो अल्किन आले, हॅलो अल्काइन आले, हॅलो अरिन आले, बेन्झायलिक हलाइड आले, प्रायमरी अल्किल हलाइड, सेकंडरी अल्किल हलाइड, टर्शरी अल्किल हलाइड, मोनो हॅलोजन डेरिव्हेटिव्ह, डायहॅलोजन डेरिव्हेटिव्ह, असे कितीतरी प्रकार आपल्याला याच्यामध्ये येणार आहे. हे झालं क्लासिफिकेशन आणि इंट्रोडक्शन. ठीक आहे, व्हिडिओ मोठा होईल म्हणून इथे बंद करू आणि आता आपण याला नावं कसे द्यायचे हे पुढच्या व्हिडिओत पाहूया. नाव कसे देतात, तयार कसं करतील अल्किल हलाइड वगैरे आणि अरायल हलाइड, आणि नंतर त्याच्या प्रॉपर्टीज काय आहे याचा विचार आपण नंतर पुढच्या व्हिडिओमध्ये करूया. ठीक आहे, ओके.